नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पंडिता रमाबाई यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत. त्यांचा जन्म 23 एप्रिल 1858 ते 5 एप्रिल 1922 हा त्यांचा कार्यकाळ आहे. पंडिता रमाबाई 23 एप्रिल 1858 ते 5 एप्रिल 1922 या महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक, स्त्री शिक्षणतज्ञ, महिलांच्या सक्षमीकरणासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या विदुषी होत्या. त्यांनी विशेषतः परित्यक्त्या, विधवा आणि पीडित स्त्रियांच्या उद्धारासाठी मोठे कार्य केले. पंडिता व सरस्वती ही पदवी मिळणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला होत्या. पंडिता रमाबाईची प्रमुख माहिती: जन्म आणि शिक्षण. जन्म 23 एप्रिल 1858 रोजी झाला. त्यांचे वडील अनंतशास्त्री डोंगरे हे संस्कृतचे गाढे अभ्यासक होते. त्यांनी रमाबाईंना वेद आणि संस्कृतचे शिक्षण दिले. पंडिता रमाबाईंचे प्रमुख समाज कार्य: स्त्री शिक्षणाचा पुरस्कार त्यांनी केला. बालपणी संस्कृतचे ज्ञान त्यांनी उच्च शिक्षण मिळवून देण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले. आर्य महिला समाज, महिलांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी त्यांनी त्यांच्या हक्कांबद्दल जागरूकता करण्यासाठी त्यांनी 1882 मध्ये आर्य महिला समाज स्थापन केला. त्यानंतर शारदा सदन 1889 मुंबईत, नंतर पुण्यात आश्रयहीन, विधवा आणि निराधार स्त्रियांसाठी शारदा सदन नावाची शाळा स्थापन केली, जिथे त्यांनी शिक्षणासोबतच व्यावसायिक प्रशिक्षण दिले. मुक्ती मिशन केडगाव 1896च्या दुष्काळ अनाथ झालेल्या स्त्रिया व मुलांसाठी केडगाव, पुणे येथे मुक्ती सदन स्थापन केले. आजही ही संस्था कार्यान्वित असून येथे महिलांना आश्रय आणि शिक्षण दिले जाते. दुष्काळ पीडित सेवा: दुष्काळग्रस्त भागातून पळून आलेल्या महिलांना वाचवून त्यांच्या पुनर्वतनाचे मोठे कार्य त्यांनी केले. पंडिता रमाबाईंचे प्रमुख लेखन व साहित्यिक योगदान: द हायकास्ट हिंदू वुमन इंग्रजी हे सर्वात प्रसिद्ध पुस्तक असून यात त्यांनी उच्चवर्णीय हिंदू स्त्रियांच्या जीवनातील दुःख, बालविवाह, वैधव्याच्या भीषणतेवर भाष्य केले. स्त्री धर्मनीती मराठी पुस्तक: हे पुस्तक विशेषतः स्त्रियांना मार्गदर्शन करण्यासाठी लिहिले होते. युनायटेड स्टेट्सची रोजनिशी मराठी: त्यांनी अमेरिकेतील प्रवासादरम्यान लिहिलेला हा प्रवास वर्णनात्मक ग्रंथ, ज्यातून त्यांनी तत्कालीन पाश्चात्य समाजाचे चित्रण केले. बायबलचे मराठी भाषांतर: त्यांनी मूळ ग्रीक व हिब्रू भाषेतील बायबलचा अभ्यास करून स्वतः मराठी भाषांतर केले, जे पंडिता रमाबाई आवृत्ती म्हणून ओळखले जाते. लेखनाची वैशिष्ट्ये: रमाबाईंचे लेखन अत्यंत जहाल, परखड, सामाजिक अन्यायाला वाचा फोडणारे होते. त्यांनी आपल्या लेखनातून स्त्रियांच्या स्वावलंबनावर आणि शिक्षणावर भर दिला. मृत्यूविषयी माहिती: त्यांचा मृत्यू 5 एप्रिल 1922 रोजी झाला. पार्श्वभूमी: मुलीच्या मनोरमाबाई निधनानंतर अवघ्या 9 महिन्यांनी रमाबाईंचे निधन झाले. ठिकाण: पुण्याजवळ केडगाव येथे मुक्ती मिशनमध्ये त्यांच्याद्वारे स्थापित संस्था. त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कार्य: त्यांनी परिपक्त्या, विधवा आणि पती स्त्रियांसाठी आयुष्य समर्पित केले. तर ही फॅक्च्युअल कंटेंट माहिती तुम्ही जशीच्या तशी लक्षात ठेवा. तर ही माहिती तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे. थँक्यू व्हेरी मच.